Good morning everyone. Today we are going to learn the simple future tense. In last lecture we learned there the which tense, simple past tense. In WS type we have to learn that. But today we are going to learn there the simple future tense. And you know that the guys, why are you using the simple future tense? एखादी क्रिया करणार ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. कशासाठी? एखादी क्रिया करणार ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण स्ट्रक्चर काय घेतोय मग? सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस व्यूअम प्लस ऑब्जेक्ट. काय घेतोय? सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस व्यूअम प्लस ऑब्जेक्ट. या प्रकारे आपण स्ट्रक्चर घेत असतो सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. पण जे काय प्रेडिक्शन आहे, प्रेडिक्शन म्हणजेच काय? जे काय आपण भविष्यामध्ये करणार किंवा जे काय आपण इथं वर्तवतोय की आपण हे करणार ते करणार आपण सांगत असतो, तर ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो. मग त्यामध्ये आपण स्ट्रक्चर काय घेत असतो? तर सब्जेक्ट पहिला घेतो, त्यानंतर शाल ऑब्लिक विल घेतोय, V1 घेतोय, ऑब्जेक्ट घेतोय. जी काय प्री प्लॅनिंग असेल ते सांगण्यासाठी मग आपण इथं टाकतो आता सिंपल फ्युचर टेन्स. काय बाळा? सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच काय? साधा भविष्यकाळ. पण सेंटेन्सचा मीनिंग काय होतो बाळा? एखादी क्रिया करणार. सिंपल फ्युचर टेन्स. बघा, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच काय? साधा भविष्यकाळ. पण सेंटेन्सचा मीनिंग होणार एखादी क्रिया करणार, हे लक्षात ठेवा. मग यामध्ये आपण सब्जेक्ट काय घेतो बाळा? आय असेल, वी असेल, त्यानंतर ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा एखादा आपण दे पण घेतोय बाळा. आणि सिंग्युलर नाउन असेल किंवा प्लुरल नाउन असेल, हे ॲज अ सब्जेक्ट आपण वापरतो. काय वापरतो? ॲज अ सब्जेक्ट वापरत असतो, हे लक्षात असू द्या. मग आता आय आणि वी सोबत आपण शालचा वापर करतो जेव्हा जेव्हा आपण सेंटेन्स लिहितो जेव्हा आपण सेंटेन्स लिहितो त्यावेळेस आय आणि वी सोबत आपल्याला काय वापरायचं आहे? शाल वापरायचं आहे. आणि जेव्हा सेंटेन्स तुम्ही बनवणार आहात ही बद्दल, शी बद्दल, इट बद्दल, सिंग्युलर नामाबद्दल किंवा प्लुरल नामाबद्दल, तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? विल वापरायचं. काय वापरायचं? विल वापरायचं, हे लक्षात असू द्या. मग सेंटेन्स बनवायचे कसे? तर पहिला तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. आता तुम्ही सांगताय की मी डॉक्टर बनणार, आय विल बिकम अ डॉक्टर. ओके, तो तिकडे जाणार, ही विल गो देअर. तो इकडे येणार, ही विल कम हिअर. तो पैसे कमवणार, ही विल अर्न मनी. ओके, लॉट ऑफ सेंटेन्स यू कॅन मेक दॅट इन द सिंपल फ्युचर टेन्स बाय दिस स्ट्रक्चर. म्हणजे या स्ट्रक्चरद्वारे आपण काय करत असतो? सेंटेन्स बनवत असतो. मग पहिला सेंटेन्स आपण घेऊया इथे. आय शाल मीट टू राहुल. याचा मिनिंग काय आहे? आय शाल मीट टू राहुल. मी राहुलला भेटणार. काय? मी राहुलला भेटणार. कोणाला भेटणार? राहुलला भेटणार. या प्रकारे आपण सेंटेन्सचा मीनिंग घेतोय. सेकंड सेंटेन्स वी आर टेकिंग हिअर. शी विल आस्क क्वेश्चन टू राम. काय घेतला आपण सेंटेन्स? शी विल आस्क क्वेश्चन टू राम. काय घेतलाय? शी विल आस्क क्वेश्चन टू राम. या सेंटेन्सचा मीनिंग काय होईल? ती रामला प्रश्न विचारणार. कोणाला विचारणार? रामला विचारणार. नंबर थर्ड, ही विल ओपन हिज अकाउंट इन SBI. कुठे? इन SBI. यू कॅन टेक दॅट. SBI मीन्स दॅट State Bank of India. Like this you can take here. Number 4 sentence we can take here. Rohit will support to Raj. Now you can see we made here the one more sentence. Rohit will support to Raj. We took here the sentence. याचा मीनिंग काय होणार आहे? रोहित राजला सहाय्य करणार. कोणाला? रोहित राजला सहाय्य करणार. नंबर 5, she will donate blood. What mean this sentence? ती रक्तदान करणार. काय करणार? ती रक्तदान करणार. म्हणजे जी काय क्रिया करणार ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतोय. आणि इथं आपल्याला सेंटेन्स दिसून येतात. बघा, सब्जेक्ट आपल्याला पहिला वापरायचा आहे, त्यानंतर आपल्याला शाल किंवा विलचा वापर करायचा आहे, त्यानंतर घ्यायचा आपल्याला V1 आणि लास्टला काय घ्यायचा आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि त्यानुसारच आपण इथं सेंटेन्सेस घेतलेले आहे. जसं की आपण पहिला सेंटेन्स घेतलाय, आय शाल मीट टू राहुल. काय घेतलाय? आय शाल मीट टू राहुल हा सेंटेन्स घेतलाय. त्यानंतर दुसरा सेंटेन्स घेतलाय, शी विल आस्क क्वेश्चन टू राम. या प्रकारे आपण सेंटेन्स बनवलाय. बघा, आता सेंटेन्सचे मिनिंग कसे घेतो आपण? तर पहिला बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला तुम्हाला मिनिंग घ्यायचा कशाचा? सब्जेक्टचा. मग सब्जेक्टचा पहिला आपण मिनिंग घेतोय. ठीक आहे, आय म्हणजे काय? मी. आता दुसरा मिनिंग आपण कोणाचं घेणार आहे? तिसरा, राहुलला भेटणार. म्हटल्यानंतर हा चौथा. बघा, मग आता याचा मिनिंग काय होतोय? मी राहुलला भेटणार. काय? मी, बघा, मी राहुलला
भेटणार या प्रकारे, म्हणजे मी राहुलला भेटणार म्हणजे एखादी क्रिया करणार ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तो पेन खाणार, तो बोट खाणार, व्हॉटएव्हर जे काय करणार कोणी असू द्या, तो असेल, ती असेल, ते असेल, म्हणजे जे काय तुम्ही सब्जेक्ट घेणार त्या सब्जेक्टनुसार तुम्ही सेंटेन्स बनवत असता. त्यानंतर बघा दुसरा सेंटेन्स आहे शी विल आस्क क्वेश्चन टू राम. शी विल आस्क क्वेश्चन टू राम असा सेंटेन्स आहे. मग शी म्हणजे काय बाळाओ? ती. मग हा पहिला नंबरला आलाय. ती कोणाला प्रश्न विचारणार बाळाओ? ती रामला. कोणाला? राम. मग नंतर ला प्रश्न. प्रश्न म्हणल्यावर किती नंबरला येणार आहे? नंबर 4. आणि विचारणार हा किती येणार आहे? नंबर 5. मग काय प्रश्न, या प्रश्नाचा मिनिंग, सॉरी या सेंटेन्सचा मिनिंग काय होतोय? ती रामला प्रश्न विचारणार. कोणाला विचारणार? रामला प्रश्न विचारणार. त्यानंतर बघा ही विल ओपन हिज अकाउंट इन SBI. नेक्स्ट सेंटेन्स काय घेतला आपण? ही विल ओपन हिज अकाउंट इन SBI. याचा मिनिंग काय होतोय? तो SBI मध्ये त्याचे खाते उघडणार. बघा पहिला आलाय तो SBI 2 नंबरला येणार आहे. मध्ये 3 नंबरला त्याचे खाते. कोणाचे खाते? त्याचे खाते उघडणार. ठीक आहे. तो त्याचे खाते उघडणार. तो SBI मध्ये त्याचे खाते उघडणार या प्रकारे मिनिंग येतोय. त्यानंतर बघा नंबर 4 सेंटेन्सचा 1. त्यानंतर कोणाला सहाय्य करणार? तो राजला सहाय्य करणार. ठीक आहे. या प्रकारे लक्षात घ्या. ती पैसे दान करणार, सॉरी ती ब्लड दान करणार. काय करणार? ब्लड दान करणार. मग इथं काय येणार? पहिला, दुसरा, इथं तिसरा. म्हणजे या प्रकारे आपण काय करतो? सेंटेन्सचे मिनिंग घेतोय हे लक्षात ठेवा. मग जी काय क्रिया करणार, तुम्ही जे पण घ्यायचे असेल सेंटेन्स तुम्ही घेणार. तो मोबाईल चालवणार, ही विल ऑपरेट मोबाईल. तो पैसे कमवणार, ही विल अर्न मनी. तो झाडावर चढणार, ही विल क्लाइम ऑन ट्री. ओके. तो एव्हरेस्टवर चढणार म्हणजे पर्वतावर चढणार. तुम्ही काय सांगणार मग? ही विल क्लाइम ऑन माउंटेन एव्हरेस्ट. आपण या प्रकारे सांगू शकतो. तो फॅन सुरू करणार, ही विल स्टार्ट द फॅन. ओके. तो चर्चा करणार, ही विल चॅट इच अदर. व्हॉटएव्हर जे काय सेंटेन्स असेल ते तुम्ही बनवू शकता, पण तुम्ही भविष्यामध्ये करणार ते. ठीक आहे. तुम्ही प्री प्लॅन करता डोक्यात ते. जसं की तुमचा तुम्ही वाढदिवस साजरा करणार आहात आणि मग त्यावेळेस तुम्ही काय करता? प्री प्लॅन करता. सांगताय काय मग तुम्ही? मी माझा वाढदिवस साजरा करणार, मी माझ्या मित्रांना बोलवणार, माझे मित्र तेथे येणार, त्यानंतर आम्ही केक कापणार, केक कापल्यानंतर आम्ही जेवण करणार, जेवण केल्यानंतर माझे मित्र मला गिफ्ट देणार. व्हॉटएव्हर जे काय करणार तर ते सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्हमध्ये लक्षात येते का? जे काय आपण करणार ते सांगण्यासाठी आपण पॉझिटिव्हचा वापर करतोय. आणि जे काय करणार नाही असं जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही कशाचा वापर करणार बाळा? निगेटिव्हचा वापर करणार. मग निगेटिव्हमध्ये काय स्ट्रक्चर येईल रे बाळा? निगेटिव्हमध्ये बघा, निगेटिव्हमध्ये आपण आता सेंटेन्स बनवूया. पहिले आपण पॉझिटिव्हमध्ये बनवले, आता निगेटिव्हमध्ये आपण सेंटेन्स बनवणार आहोत. मग निगेटिव्हमध्ये आपण स्ट्रक्चर काय घेणार रे बाळा? सब्जेक्ट प्लस. बघा काय घ्यायचं पहिले तुम्हाला? सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर घ्यायचं आहे आणि या स्ट्रक्चरनुसार तुम्ही काय करणार? निगेटिव्हमध्ये सेंटेन्स बनवणार. पण तुम्हाला पहिला सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सब्जेक्ट कोणता घेता तुम्ही? जसे की आय आणि वी घेता. आय आणि वी घेतला त्यांच्यासोबत आपण काय वापरतो बाळा? शाल आणि नॉटचा वापर करतोय. जर तुम्ही सेंटेन्स बनवता यू, दे, त्यानंतर ही, शी, त्यानंतर इट, सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन यांच्यासोबत आपण काय वापरतो? काय वापरतो रे? विल नॉटचा वापर करतो. काय करतो? विल नॉटचा वापर करतो. हे लक्षात ठेवा. पण पहिला तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? सब्जेक्ट. जेव्हा जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवता तेव्हा तेव्हा आपण पहिला काय घेत असतो? सब्जेक्ट घेत असतो. सब्जेक्ट नंतर आपण काय घेतो असतो? विल किंवा शालचा वापर करत असतो. जसं की आपण पहिला सेंटेन्स बनवलाय. काय घेऊ आता? आय शाल नॉट फॉरगेट टू माय फ्रेंड्स. याचा मिनिंग काय रे बाळा? आय शाल नॉट फॉरगेट टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्राला विसरणार नाही. काय? मी माझ्या मित्राला विसरणार नाही. म्हणजे जी काय क्रिया तुम्ही करणार नाही असं जर सांगायचं झालं तुम्हाला तर वापर कशाचा करायचा? निगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा. कशाचा करायचा? निगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा आहे जे काय तुम्ही करणार नाही ते सांगण्यासाठी. जसं की तो बोट खाणार नाही, ही विल नॉट ईट हिज फिंगर. ओके. तो आळस देणार नाही, ही विल नॉट गिव्ह यान. ओके. तो तिकडे बघणार नाही, ही विल नॉट लुक ॲट देअर. ओके. तो सरळ बसणार नाही, ही विल नॉट सिट प्रॉपरली. व्हॉटएव्हर जे काय तुम्हाला सेंटेन्स बनवायचे असेल निगेटिव्हमध्ये तुम्ही निगेटिव्हमध्ये सेंटेन्स बनवू शकता या स्ट्रक्चरनुसार. ठीक आहे. मग तुम्हाला काय घ्यायचं बाळा? पहिले सब्जेक्ट घ्यायचा आहे. जसं की आपण आता सेंटेन्स घेतला आहे, आय शाल नॉट फॉरगेट टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांना विसरणार नाही. म्हणजे जे काय तुम्ही करणार नाही ते सांगण्यासाठी यूज करता. सेकंड सेंटेन्स बघा, शी विल नॉट अब्यूज. अब्यूज म्हणजे काय बाळा?
शी विल नॉट अब्यूज टू हर ब्रदर. बघा याचा मिनिंग काय होईल रे बाळाओ? ती तिच्या भावाला शिव्या देणार नाही. ती तिच्या भावाला शिव्या देणार नाही म्हणजे जी काय क्रिया करणार नाहीये ते सांगताना आपण यूज करतोय. नंबर 3, राम विल नॉट फाईट विथ श्याम. बघा इथं आपण काय सेंटेन्स घेतलाय? राम विल नॉट फाईट विथ श्याम. याचा मिनिंग काय होईल? राम श्याम सोबत लढणार नाही. काय? राम श्याम सोबत लढणार नाही म्हणजे जी काय क्रिया करणार नाहीये ते सांगताना आपण यूज करतोय. नंबर 3, ही विल नॉट सेव मनी. बघा याचा मिनिंग काय बाळा? ही विल नॉट सेव मनी. तो पैसे वाचवणार नाही किंवा बचत करणार नाही. काय? तो पैसे वाचवणार नाही किंवा बचत करणार नाही. या प्रकारे आपण सेंटेन्सचा मिनिंग घेतो. इथं 4 नंबर आहे. नंबर 5, अमर विल नॉट वॉच मूवी. याचा मिनिंग काय रे बाळा? अमर मूवी बघणार नाही. जे काय करणार नाहीये ते सांगण्यासाठी आपण इथे यूज करतोय. आता बघा लास्ट सेंटेन्स आपण एक घेऊया. बॉईज विल नॉट चॅट इच अदर. इच अदर म्हणजे काय बाळा? एकमेकात. ठीक आहे. बॉईज विल नॉट चॅट इच अदर याचा मिनिंग काय झाला मग? मुलं एकमेकामध्ये चर्चा करणार नाही. काय? मुलं एकमेकात चर्चा करणार नाही म्हणजे जी काय क्रिया करणार नाहीये ते सांगण्यासाठी आपल्याला इथे यूज करायचं आहे. मग आपण इथं काय सांगितलंय? बॉईज विल नॉट चॅट इच अदर. मग आता तुम्हाला मी पहिलं पॉझिटिव्ह मध्ये सांगितलंय जे काय क्रिया करणार ते पॉझिटिव्ह मध्ये सांगितलंय ना. आणि पॉझिटिव्ह मध्ये काय स्ट्रक्चर होतं? सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. आता निगेटिव्ह मध्ये आपण बघतोय तर निगेटिव्ह मध्ये काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस व्हीएम प्लस ऑब्जेक्ट. आणि त्यानुसार आपण इथं सेंटेन्स सुद्धा बनवलंय. बघा इथं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. स्ट्रक्चर काय होतं? पहिलं सब्जेक्ट वापरायचं आहे, त्यानंतर काय वापरायचं आहे? शॉल किंवा विल ॲज अ सब्जेक्ट दॅट. त्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे? नॉट. आणि नंतर वापरायचं तुम्हाला V1. काय वापरायचं बाळा? V1. आणि लास्टला काय असतो? ऑब्जेक्ट असतो. हे लक्षात असू द्या. मग पहिला सेंटेन्स तुम्हाला इथे दिसतोय, आय शॅल नॉट फॉरगेट टू माय फ्रेंड. काय घेतला आपण पहिला सेंटेन्स? आय शॅल नॉट फॉरगेट टू माय फ्रेंड. मग याचा मिनिंग काय झाला? मी माझ्या मित्राला विसरणार नाही. काय? मी माझ्या मित्राला विसरणार नाही. मग आता मी म्हणल्यावर हा पहिला आलाय, माझ्या मित्राला, माझ्या म्हणल्यावर दुसरा, मित्राला, मग आता हा तिसरा आणि ला चौथा, विसरणार नाही तर हा किती आला? 5वा. बघा विसरणार आणि हा 6वा. लक्षात घ्या मिनिंग तुम्हाला घेताना फक्त व्यवस्थितपणे घेतला गेला पाहिजे. जर तुम्ही मिनिंग घेताना जर व्यवस्थितपणे समजला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. नंबर 2 बघा इथे पहिला, त्यानंतर काय बघाओ? ही विल नॉट अब्यूज टू हर ब्रदर. आता बघा ही विल नॉट शी विल नॉट अब्यूज टू हर ब्रदर या प्रकारे सेंटेन्स घेतलेला आहे. ती तिच्या काय? ती तिच्या म्हणल्यावर कोणता? भावाला शिव्या देणार नाही. आता लास्टला काय येणार? इथं 6 नंबरला आहे. मग याचा मिनिंग काय होणार? शी विल नॉट अब्यूज टू हर ब्रदर. ती तिच्या भावाला शिव्या देणार नाही. कोणाला शिव्या देणार नाही? तिच्या भावाला. आता राम विल नॉट फाईट विथ श्याम. राम विल नॉट फाईट विथ श्याम आहे. राम हा पहिला आहे. बघा राम हा पहिला आहे. त्यानंतर राम विल नॉट जस्ट वेट 5 मिनिट्स. राम विल नॉट फाईट विथ श्याम या प्रकारे आपण सेंटेन्स घेतलाय. आता राम विल नॉट फाईट विथ श्याम आपण या प्रकारे घेतला तर बघा राम पहिला आहे. त्यानंतर बघा श्याम. बघा कोणाला? राम श्याम सोबत लढणार नाही. आपण काय सांगितलंय? राम श्याम सोबत लढणार नाही. कोणासोबत लढणार नाही? श्याम सोबत. मग इथं काय ना? राम पहिला, श्याम दुसरा, सोबत तिसरा. मग इथं तिथं काय? तिसरा आहे. आणि लढणार नंबर 4. लढणार नाही. नाही म्हणल्यावर इथं किती येणार? 5 नंबर. यू डोंट फॉरगेट दॅट द सिक्वेन्स फॉरगेट होऊ नका. सिक्वेन्सला लक्षात ठेवा. सिक्वेन्सला लक्षात ठेवलं तुम्हाला सेंटेन्स बनवता येतील. देन नेक्स्ट ही विल नॉट सेव्ह मनी. ही विल नॉट सेव्ह मनी या प्रकारे सेंटेन्स घेतला आपण. इथं पहिला, त्यानंतर इथं काय? दुसरा. सेव्ह मनी म्हणल्यावर काय म्हणतो बाबा सांगा? तो पैसे वाचवणार नाही. दुसरा वाचवणार, तिसरा आणि नाही इथं चौथा. या प्रकारे सिक्वेन्स लक्षात ठेवा. जर तुमच्या सिक्वेन्स लक्षात राहते तर तुम्हाला सेंटेन्स बनवण्यासाठी काही अडचण येणार नाही. वी कांट
forget that the sequence, just only the sequentially you have to take the meaning of that sentence, and if you take the sequentially meaning, then you can forget that and you can learn the properly, that is okay. So we have to learn here the positive and negative, and positive structure there is the subject plus shall oblique will plus V1 plus object, negative subject plus shall oblique will plus not plus V1 plus object. Last two sentences meaning there is Amar will not watch movie. Amar will not watch movie याचा meaning काय होतोय? अमर चित्रपट बघणार नाही. आणि लास्ट वन देर इज द बॉईज विल नॉट चॅट इच अदर. मुले एकमेकात चर्चा करणार नाही. ठीक आहे. सो you have to learn properly. If you didn't understand, then you can watch again the one more time that video, and then you have to watch video, and then you will understand hopefully, that is okay. Then next, tomorrow we'll take that the next yes no type and WS type. Thank you.